नमस्कार. अभिरुची दालनामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. अत्यंत तरल लाघवी मोहक शब्दामधून व्यक्त होणारी एक कवयित्री सुजाता पवार. लवकरच तिचा कविता संग्रह ती प्रकाशित करते आहे. त्यानिमित्तानं तिला मनापासून शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतोय. लयीशी उपजत असणारं नातं आणि दैवदत्त प्रतिभा एकत्र आल्या की कविता कशा पद्धतीनं बहरते हे तिच्या प्रत्येक कवितेतून अनुभवायला मिळतं. आज मी तिची एक कविता वाचून दाखवणार आहे. कविता मंजू घोषा या अक्षरगणवृत्तामधली आहे. मंजू घोषा हे एक अग्न्यावर्तनी लयीतलं अक्षरगणवृत्त आहे. अग्न्यावर्तनी म्हणजे 7 मात्रांच्या लयीचं जे आंदोलन असतं त्याला अग्न्यावर्तनी लय असं म्हणतात. तर त्यातली मंजू घोषा हे वृत्त तिनं तिच्या या कवितेसाठी निवडलेलं आहे. कवितेच्या अर्थावरती मी भाष्य करणार नाही, फक्त तिच्या आकृतिबंधावरती मी भाष्य केलेलं आहे. कारण प्रत्येकानं ती कविता आपापली ऐकावी, वाचावी आणि समजून घ्यावी अशा पद्धतीची ती कविता आहे. कवितेला लयीची जशी आंदोलनं असतात तशी अर्थाचीही आंदोलनं असतात आणि ती अर्थाची आंदोलनं आपण अनुभवायची असतात आपापल्या पद्धतीनुसार. तर आत्ता मी तिची ही कविता सादर करते. बघा. नाव देहाची बुडाली एकदाची, नाव देहाची बुडाली एकदाची, पोचले पल्याड सुखरूप एकदाची. पल्याड असा शब्द नाही तर तो पल्याड असा तिने वापरलेला आहे आणि त्यामुळे अर्थाला एक वेगळंच त्या शब्दामुळे आंदोलन प्राप्त होतंय. बघा. नाव देहाची बुडाली एकदाची, पोचले पल्याड सुखरूप एकदाची, धूर उठलेला जरासा विरून गेला, सावलीची राख झाली एकदाची. जीवनाची दीर्घ अनकंटाळ वाणी, जीवनाची दीर्घ अनकंटाळ वाणी, लिहून झाली गद्य कविता एकदाची, वाचताना लक्षही नव्हते कुणाचे, संपली वाचून कविता एकदाची. एकदाची ह्या शब्दाच्या पुनरावृत्तीमुळं किती गहिरा आशय त्याला प्राप्त होतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा वाचून दाखवते. 3च कडव्याची कविता आहे पण इतकी सुरेख अर्थ, आशय, त्यातली सौंदर्यस्थळ, प्रत्येकाने त्याचा अनुभव आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने घ्यावा अशी ही सुंदर कविता आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवते. बघा. नाव देहाची बुडाली एकदाची, पोचले पल्याड सुखरूप एकदाची, धूर उठलेला जरासा विरून गेला, सावलीची राख झाली एकदाची. जीवनाची दीर्घ अनकंटाळ वाणी, लिहून झाली गद्य कविता एकदाची, वाचताना लक्षही नव्हते कुणाचे, संपली वाचून कविता एकदाची. आणि यातलं शेवटचं कडवं बघा. वाद होता जीवनाच्या वैधतेचा, वाद होता जीवनाच्या वैधतेचा, साक्ष माझीही निघाली एकदाची, एकतर्फी लागला निर्णय पुन्हा अन, एकतर्फी लागला निर्णय पुन्हा अन, सुकर झाली वाट पुढची एकदाची. वाद होता जीवनाच्या वैधतेचा, साक्ष माझीही निघाली एकदाची, एकतर्फी लागला निर्णय पुन्हा अन, सुकर झाली वाट पुढची एकदाची. बघा. कविता अनुभवा, वाचा, ऐका आणि जरूर कळवा ही कविता कशी वाटली. सुजाताला पुन्हा एकदा तिच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी मनापासून शुभेच्छा देते. ही कविता वाचून मी कितीतरी वेळ शांत या कवितेवरती विचार करत बसले होते. तुम्हाला याचा अनुभव नक्की आला असेल, सांगा आम्हालाही.
आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. लवकरच भेटूया. तोपर्यंत निरोप घेते. खूप 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 धन्यवाद.